अतिशय आमच्या दृष्टीने ही भाग्याची गोष्ट आणि हा ऐतिहासिक क्षण म्हटलं पाहिजे की अशा खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ आपल्या देशाचे पहिले सहकार मंत्री माननीय अमितभाई शाह यांच्या हस्ते होतोय. साधारण 10,000 टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर दुसरा आमच्या दृष्टीने एक भावनिक क्षण आहे की या सहकारी चळवळीचे जनक आमचे आजोबा स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील आणि महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या ग्रामीण विकास असेल, शिक्षण असेल, जलव्यवस्थापन असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अतुलनीय असं काम केलं ते पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आमचे वडील या दोन्ही गोष्टींच्या पूर्णकृती पुतळे आमच्या गावकऱ्यांनी जे उभे केलेले आहे त्याचा पुतळ्याचं लोकार्पण माननीय अमितभाईंच्या शुभास्ते होणार आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी मग एक जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अमित शहाच्या बरोबरच राज्याचं सगळं मंत्रिमंडळ इथे असणार आहे. आजच अनेक मंत्री येत आहेत, तर नुकसानी महाराष्ट्रामध्ये मोठी नुकसान झालेलं आहे, त्यांना मदतीच्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का? आता स्वतः माननीय मुख्यमंत्री, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री, काही मंत्री येणार आहे. आता स्वाभाविक राज्याच्या प्रश्नाची चर्चा त्यांच्याशी होण्याची शक्यता आहे. तो विषय माझ्याकडे नाही आहे, परंतु मला वाटतं माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे की सरकारने या विषयामध्ये अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार आमचं सरकार आहे आणि त्यासाठी लवकरच काही मदतीच्या घोषणा राज्य सरकार करील हे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे. तरी मला वाटतं आजच्या दौऱ्याच्या निमित्तानं ती चर्चा होऊ शकते असं माझं मत. अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर सहकार क्षेत्रात काय बदल मोठे झाले, काय परिणाम त्याचा दिसतो? आपल्याला कल्पना असेल की पहिल्यांदा आयकर जो आपल्या सहकारी कारखान्यांचा करता एक मोठा प्रश्न होता, साधारण 15,000 कोटी रुपये माफ झाले आणि कारखान्यांचा एक मोठा जो भार होता आलेला तो त्यानिमित्तानं कमी झाला. एक मोठा सुटकेचा मला वाटतं सुटका कारखाना त्यातून मिळाला नंबर 1. आणि अतिरिक्त भाव जर उभा द्यायचा असेल उद्याच्या काळामध्ये तो टॅक्सेबल होणार नाही असा एक तो निर्णय झाला आहे. त्याचबरोबरीनं आज महाराष्ट्रातील जवळजवळ 60-70 कारखान्यांच्या दृष्टीने, सहकारी कारखान्यांच्या दृष्टीने आपली आर्थिक अडचण होती, म्हणून NCDCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या कडून त्याचं कर्ज वितरण करण्यात आलं कारखान्यांना. मला वाटतं मोठ्या प्रमाणात मदत त्या निमित्तानं झाली. परंतु सहकारी कारखाने जर वगळता आजच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आपण साजरा करतो, त्यानिमित्तानं देशातील विशेष करून ज्या पॅक्स आहेत, ज्या प्राथमिक सहकारी संस्था आहेत, यांना फार मोठा बदलाव त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये, त्यांच्या नियमामध्ये त्यांनी केलेला आहे. निव्वळ फक्त लोन भागे करायचे आणि कर्ज घ्यायचं यापेक्षाही 150 प्रकारचे व्यवसाय आमची प्राथमिक सोसायटी करू शकते, एवढा मोठा बदल त्यातून आलेला आहे. त्याचबरोबर मग आता नागरी बँकांना काही मदत होते. उदाहरणार्थ जी काही भांडवलाची आट होती ती शिथिल करून ऑनलाईन बँकिंग, अधिकाधिक ऑनलाईन बँका गेल्या पाहिजे. राष्ट्रीयकृत बँका किंवा मोठ्या बँकाची स्पर्धा अर्बन बँकांना करता आली पाहिजे. असे अनेक विषय मला वाटतं त्यांच्या पुढाकारानं आज भारत सरकारच्या स्तरावर निर्णय होत आहेत. त्यातून सहकारी चळवळीच्या बाबतीमध्ये अधिक विश्वास जनमानसामध्ये निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे, मला असं वाटतं की निश्चितपणे त्याला यश मिळेल. मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वी सुद्धा अनेक सहकारी साखर कारखान्यांना अनेक सरकारांनी मदत केली, तरी सुद्धा जवळपास 100 सहकारी कारखाने आज बंद पडलेले आहेत. खासगी तत्वावर अनेक कारखाने सुरू झाले. काय बदल झालाय असं तुम्हाला वाटतं पूर्वीच्या सरकारमध्ये आजच्या या सरकारच्या सहकार मंत्र्यांमध्ये? नाही, असं आहे की सहकारी कारखानदारीचे अनेक कारणं होते. आजारी पडण्याचे, बंद पडण्याचे, त्या भागातल्या दुष्काळाची स्थिती आहे, ऊस उपलब्ध नाही आहे, किंवा मग काही निर्णय राजकीय झाले होते कारखाने देताना. परंतु दुर्दैवानं त्या काळामध्ये सरकार म्हणून जी मदत व्हायला पाहिजे, बहुतांश तर राज्य सहकारी बँकेचा आपण विचार केला. आता राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात आम्हाला एवढा नफा झाला म्हणून जाहीर करतो, परंतु छोट्या छोट्या जे काही कर्जाच्या मरून अनेक कारखान्यांना राज्य बँकेने कर्ज नाकारलं. म्हणजे एक राज्य सहकारी बँक कारखान्यांची एक संजीवनी ठरायला पाहिजे होती. तर बऱ्याच कारखान्यांना बंद पाडण्यामध्ये राज्य सहकारी बँकेचाही मोठा सहभाग राहिला, ते नाकारता येत नाही. पूर्वी होता,
पूर्वी तर ते राज्याचे राजकारणासाठी राजकीय निर्णय व्हायचे. मग पूर्वी राज्य सहकारी बँकेला पर्याय बँक काढली होती. मला वाटतं ते आपले हिंगोलीचे त्याचं नाव विसरून मी, माझ्या लक्षात नाही. नाही त्यांनी काढली होती, पण शेवटी पर्याय बँक होऊच द्यायची नाही महाराष्ट्रामध्ये. असा एक जाणता राज्याचा प्रयत्न होता. दुर्दैवानं त्याला यश मिळालं नाही. सहकारी चळवळ आपली बटीक राहिली पाहिजे अशा पद्धतीचा या सहकारी चळवळीच्या कारखानदारीला वापरण्याचा प्रयत्न झाला. आम्ही आता VSL एवढे पैसे दिले. वसंतदादा शुगर सोडून काय सहकारी कारखान्याच्या पुनर्जीवनाकरता नूतनीकरणासाठी काय मदत झाली? काय झाली नाही. राज्य सहकारी बँकेची काय मदत झाली? काही प्रमाणात झाली असेल, परंतु जी दायित्व त्यांच्यावर होतं ते त्यांनी निभावलं नाही. आजही मला फार तर राज्य सहकारी बँकेतून काम होताना दिसत नाही. काही लोक माझ्याशी सहमत होणार नाही. आणि म्हणून राज्य सरकार म्हणून जी फक्त भूमिका सरकारने घ्यावी, सरकार घेणारच आहे, परंतु ज्यांच्यावर ते दायित्व होतं, आता अनेक जिल्हा बँका बंद म्हणजे सेक्शन 11 खाली काम करतायत, त्यांच्या जिल्ह्यामध्ये असणारे सहकारी कारखान्यांना कर्ज पुरवठा होत नाही. मला वाटतं एक व्यापक विचार व्हायला पाहिजे होता की सहकारी कारखाने जे कवडीमोल किमतीनं मागच्या काळामध्ये खाजगी लोकांना विकले गेले, सहकारी चळवळ संपवली, त्याच्याबद्दल आज आमचे जाणते राजे बोलत नाही, गप्प आहेत. आमच्या जिल्ह्यातली मुळाप्रवार सहकारी सोसायटी जी गेली, ही कशामुळे गेली? हा केवळ राजकीय विखेंच्या विरोधात राजकीय निर्णय करण्याचीच भूमिका होती आमच्या जाणत्या राजाची. दुर्दैवानं त्यावेळी सुद्धा त्यांनी काही भूमिका घेतली नाही. त्यांना सहकारी चळवळीबद्दल एवढी आस होती. मी स्वतः खाजगी सहकारी कारखाने खाजगी करण्यापेक्षा सहकारी भाडेतत्वावर चालवायला दिले पाहिजे अशी भूमिका घेतली. आणि तो पहिला निर्णय आपण गणेशचा घेतला. राजकारण चालू असतं, कोण येणार कोण जाणार, पराभव होतो, हे मिळतो, हा विषय महत्वाचा नाही. सहकार चळवळ टिकली पाहिजे. खाजगीकरणापेक्षा सहकारी भाडेतत्वावर कारखाने देऊन त्यांना कसं आपल्याला पुनर्वसन करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. मला वाटतं आमच्या या सरकारच्या काळामध्ये तो दृष्टिकोन आपण घेतलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारने कृषी धोरण जाहीर करावं असं शरद पवार. असं की ते स्वतः कृषी मंत्री असताना काही धोरण, कुठलं धोरण जाहीर केलं त्यांनी सांगावं ना की माझ्या धोरणामुळे राज्याच्या कृषी व्यवस्थेला आणि कृषी व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला एवढा लाभ झाला. एखादं उदाहरण सांगता येईल का आपल्याला? राज्याचं कृषी धोरण सक्षम आहे. माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सक्षम आहेत. मला वाटतं लोक आता या सगळ्या ज्या कुरापत्या करण्याच्या ज्या काही लोकांच्या भानगडी आयुष्यभर ज्यांनी केल्या, लोक त्याला तर विसरत चाललेले आहे. म्हणून कोणत्या ना कोणत्या मार्गानं आपलं उपद्रवी मूल्य दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटलांनी सरकारला आणि तुम्हालाही आवाहन केलं की दिवाळीपूर्वी ओबीसी प्रमाणपत्र वाटप व्हायला हवं किंवा केलं जावं. नाही, असं आहे की हैदराबाद गॅजेटची कार्यवाही सुरू आहे. भूमिका सरकारची स्पष्ट आहे. कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आपण आरक्षण देतोय. मान्य जरांगे पाटलांशी माझा संपर्क आहे. म्हणून मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की जी भूमिका आपण त्यावेळी सरकारने घेतलेली आहे, सरकार त्या भूमिकेची ठाम आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या निर्णयापासून सरकार मागे जाणार नाही. आणि जरांगे पाटलांनी दुसरं असंही लोकांना आवाहन केलंय की जर एका आडनावाचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही दुसऱ्यांना द्यावं. महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी त्या आडनावाच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र घ्यावं. हे शक्य आहे का? असं होऊ शकतं का? आणि दिले जातील का असे प्रमाण? नाही, म्हणून जी वंशावळी निश्चित करण्याची समिती या गावपातून आपण नेमलेली आहे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, त्यांनी सगळं तपासावं ना. आता एखाद्या गावामध्ये 80% एका आडनावाची लोक आहेत, त्यातल्या 4 लोकांना प्रमाणपत्र आहे, तर बाकीच्या 80% लोकांची वंशावळी त्यांनी जर निश्चित केली तर त्यांना मिळतील. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की सरकारने जर हे प्रमाणपत्र, हे जे GR जर रद्द केलं तर आम्ही 10 तारखेच्या मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू, त्यांचा सत्कार करू. असं की काँग्रेसला भूमिकाच नाही आहे. दुर्दैवाने विजय भाऊला हे माहीत आहे. नेतृत्वाला काहीतरी दाखवण्यासाठी जर त्यांची धडपड दिसते तर त्यांना वास्तव माहीत आहे. तर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अनिल परबांनी सांगितलंय की आम्ही त्यांच्यावर अवलंबून दावा दाखल करू. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? हे खरं म्हणजे तशा प्रकारचं विधान हे करणं चुकीचं होतं, दुर्दैव होतं. मला वाटतं आज वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे काही प्रतिमा होती, त्यांचं जे एक प्रकारचं वलय होतं, विनाकारण त्यांना ह्या राजकारणाच्या वादाच्या ओऱ्यात उडून आपण आपली स्वतःची प्रतिमा कमी आपण हे करतोय, मलिन करतोय. मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांच्या संदर्भात अशा प्रकारचे वक्तव्य टाळले पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे.
रामदास कदम यांच्या पत्नीने जी आत्महत्या केली ती संशयास्पद आहे. मुख्यमंत्री रामदास कदमांना का वाचवताय असा सवाल देखील अनिल परब यांनी केला. त्या व्यक्तिगत त्यांचं काय घडलंय, का आत्महत्या केली, काय ते मला मी त्याच्यात नाही आहे ना. पण वंदने बाळासाहेबांच्या बाबतीत केलं जे वक्तव्य आहे ते दुर्दैव होतं.